भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द आज आपल्याला अजित पवारांबद्दल वापरावा लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। तीच गत नेत्यांची झाली आहे, तीच गत कार्यकर्त्यांची झाली आहे, तीच गत समर्थकांची झालेली आहे आणि याच पद्धतीनं आज नेते व्यक्त होत आहेत। ठाकरे परिवाराकडून काय नेमक्या भावना व्यक्त होत आहेत ते आपण पाहणार आहोत। उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, जेव्हा अजित पवारांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं, त्यांनी ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतायत ते आपण पाहूया। या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतायत की एक खंबीर नेता आणि माझ्या मित्र मंत्रिमंडळातला एक उमदा सहकारी मी गमावलाय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ते पुढे असं म्हणतायत, मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते। अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक आणि अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते। एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचं आणि माझं विशेष नातं जमलं होतं, असं उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। पुढे ते असंही म्हणतात की अजित पवार हे दिलखुलास होते, मनात येईल ते बोलायचे, ते दीर्घद्वेषी नव्हते, म्हणजे कुणाचाही द्वेष दीर्घकाळ करणारे नेते नव्हते। त्यांचं व्यक्तिमत्व हे आज झालेली गोष्ट आजच विसरून जाणारे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। त्या पुढे असंही म्हणतात की राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं खरं तर हेच वैशिष्ट्य आहे, मतभेद असतात पण मनभेद नसतात आणि उद्धव ठाकरेंना आपल्या पोस्टमधून हेच सांगायचंय। पुढे ते म्हणतात, महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते, ते असे अकाली जातील असं वाटलं नव्हतं। कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते। त्यांच्या जाण्यानं राज्यातल्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे। ते सर्वार्थानं दादा होते। दादांना माझ्यातर्फे, ठाकरे आणि शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तर आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलंय की अजितदादांची बातमी ही धक्कादायक आहे, शब्दच नाहीत। आदित्य ठाकरे हे देखील मंत्रिपदावर होते जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते। अजित पवार आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतायत, दादांसोबत गेली 5-6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात। त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा। मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा